नमस्कार. मी पांडुरंग दिगंबर गायकी, राहणार कळोशी, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला इथं राहतो. मी कृषी विज्ञान केंद्र सिसा उदेगाव यांच्या संपर्कातला शेतकरीच आहे मी म्हणा. आणि त्यांच्या म्हणजे गंता कापूस म्हणजे HDPS लावण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रवृत्त केलं आणि मी 2-3 प्लॉट लावले. त्यासोबतच माझं पारंपरिकही काही शेती लावलेली आहे. त्यामध्ये वेगळ्या जाती होत्या, यामध्ये वेगळ्या जाती होत्या. परंतु अशी लागवड करत असताना माझ्या हे लक्षात आलं की आम्ही यावर्षी अधिक घनता पद्धतमध्ये ज्यावेळेस कापूस लावला त्यावेळेस त्या सुरुवातीला त्याचा खर्च जास्त वाटला. आम्ही एकराले 5 बॅगा 5.5 बॅगा टाकल्या आणि ट्रॅक्टरनं पेरणी केली त्याची. ते ट्रॅक्टरनं पेरणी जे प्लॅन्टर येते, जे यंत्र येते, त्या यंत्राच्या सहाय्याने जेव्हा पेरणी केली त्यावेळेस त्याची योग्य खोलीवर ते पडलं आणि जास्त खोलही नाही वरही नाही. त्याच्यावर जे प्रेसिंग झालं त्याच्यामुळे ते थोडा पाऊस पडला, काहीतरी 5-6, 10-12 मिलीमीटर पाऊस होता. त्या पावसातच त्याची उगवण झाली. आणि बाकीच्या शेतात चांगला पाऊस पडल्यावरही आम्ही जेव्हा लावलो त्यामध्ये खाळे खूप पडले आणि असे खाळे पडल्यामुळे आम्हाला त्याच्यात 2दा-3दा लागवड करावी लागली. यामध्ये पूर्ण जर्मिनेशन चांगलं झालं आणि त्याचं जे अंतर होतं 3 बाय अर्धा म्हणजे 90 बाय 15 सेंटीमीटर. 23-24 हजार झाडसंख्या बसते. त्यामध्ये 23-24 हजार झाडसंख्या होती. आणि आमची जे सरासरी जे लागवड पद्धती आहे त्यामध्ये आम्ही 8-9 हजार 7 हजारापर्यंत झाडसंख्या कायम राहते. आणि 23-24 हजार जेवढी झाडसंख्या होती ही तिप्पट झाडसंख्या झाली. त्याच्यामुळं काय झालं की या झाडाची इले जी फलधारणा झाली, इले 5-10 बोंड्या त्या झाडापेक्षा कमी लागल्या, परंतु त्याले उत्पादन चांगलं येऊ आलं. आणि आम्ही त्याच्यावर कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली, तंत्रज्ञानाखाली आम्ही ज्यावेळेस वापर केला तर रासायनिक खतं फवारण्या ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जसा तो रेशो होता त्याप्रमाणे फवारलं. ज्यावेळेस तिची अधिक वाढ व्हायला लागली त्यावेळेस त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाखाली मी त्यामध्ये वाढरोधक जे येतात ते वाढरोधकाचे 2 फवारण्या घेतल्या होत्या. त्यामुळे त्याची वाढही थांबली आणि त्याला बोंड चांगले लागले. त्याच्या बोंडाचा आकारही चांगला जाडा झाला आणि त्याच्या बोंडाचं वजनही चांगलं आलं आणि इतर याच्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडं उत्पादन अधिक आलं. आणि ते उत्पादन अधिक आल्यामुळे मला असं शेतकऱ्याला म्हणायचं आहे की तो सुरुवातीला जरी खर्च जास्त दिसला तरी उत्पादन क्षमता यामध्ये चांगली आहे. यामध्ये थोडा खर्चही कमी होते. सुरुवातीचा खर्च दिसते परंतु नंतरचा खर्च जो निधनीचा खर्च आहे अधिक घनता असल्यामुळे त्यामुळे तण कमी होते आणि तण कमी झाल्यामुळे तुम्हाला निंदण्याचा खर्च कमी लागते. अशा प्रकारे याचं उत्पादनही चांगलं आलं. आणि आता याच्यानंतर अधिक घनता घेण्यास काही हरकत नाही असं मला वाटते. तिची जी वाढ आपण थांबवली, ते वाढ थांबवल्यामुळे तिला बोंडाची साईज चांगली झाली. त्यामध्ये उत्पन्न थोडं अधिक आलं. यावर्षी अवर्षण परिस्थिती होती सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, तरी त्याला उत्पादन चांगलं आलं. ते करोडोमध्ये होतं आणि इतर ठिकाणी पाणी देऊनही उत्पादन याच्याच तुलनेत आलं. तर यावर्षी जर मागून एखादा पाऊस चांगला असता तर यापेक्षा आम्ही 10-12 क्विंटलपर्यंत त्यामध्ये गेलो असतो अशी माझी स्वतःची हे आहे, धारणा आहे किंवा अभ्यासही आहे माझा त्याच्यावरला. किंवा त्याबद्दल 10-12 क्विंटल यायलाच पाहिजे होता, परंतु तो या वर्षणामुळे कमी झाला.